नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता शिवलिंग टेक एस बी. तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट सुरक्षित ठेवण्याकरता तुमच्यासाठी एक बेस्ट ॲप घेऊन आलो आहे डिजिलॉकर, जे की गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिजिलॉकर कसं वापरायचं ते सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. पहिले समजून घेऊया डिजिलॉकर म्हणजे काय. तर सुरुवातीला डिजिलॉकर म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, शालेय प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व मार्कशीट इत्यादी सुरक्षित ठेवू शकता. डिजिलॉकर ॲप डाउनलोड करायचं कुठं. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर डिजिलॉकर ॲप डाउनलोड करायचं आणि ते ॲप डाउनलोड करण्यासाठी अँड्रॉइडवाल्याने प्ले स्टोअरवरती आणि आयफोन वापरकर्त्याने ॲप स्टोअरमध्ये डिजिलॉकर ॲप सर्च करा. डिजिलॉकरमध्ये नोंदणी कशी करायची, अगदी सोपं आहे नोंदणी करणं. आपण डिजिलॉकर ओपन करूया. डिजिलॉकर ओपन केल्यानंतर नाही तर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची. इंग्लिश कंटिन्यू करतो. तर इथं आपण स्किप करूया. स्किप केल्यानंतर ना इथं तुम्ही पाहू शकता की गव्हर्नमेंटचे कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा घेऊ शकता. गेट स्टार्टवरती क्लिक करू. गेट स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर ना तुमच्यासमोर आता दोन ऑप्शन आलेले आहेत, एक साइन इन आणि क्रिएट अकाउंट. त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा डिजिलॉकर ॲप ओपन करत असाल तर तुम्हाला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, बर्थ ऑफ डेट, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचं. त्यासाठी तुम्हाला आधार कार्डवरती नाव जसं आहे तसं टाकायचं आहे. काही मिस्टेक झाली नाही पाहिजे. इथं आधार कार्डवरती जी बर्थ ऑफ डेट आहे तीच जन्मतारीख तुमची इथं टाकायची आहे. तर पटापट मी टाकून घेतो. नंबर टाकताना पण लक्षात ठेवा, आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तोच नंबर टाकायचा आहे. ओके, ईमेल आय डी इथं मेंडेटरी नाही आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काय हरकत नाही. इथं खाली तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचं आहे. तर पासवर्ड सेट करतो. 6 डिजिटचं पासवर्ड टाका. चांगलं पासवर्ड टाकल्यानंतर नाही तर खाली सबमिटवरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर नाही तर तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकून घेऊ आपण. OTP टाकल्यानंतर नाही तर सबमिटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर मागत आहे. ओके, तर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही आपण. तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर नाही तर नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर नाही तर तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकायचा. OTP इथं टाकून घेऊ. सबमिटवरती क्लिक करायचं. केल्यानंतर ना तुमच्या समोर एक असं पेज ओपन होईल. तर इथं तुम्हाला अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर नाही तर तुम्ही बघू शकता कोणताही डॉक्युमेंट पाहिजे असेल तर तुम्ही सर्च करू शकता. अगदी सोपं आहे. सर्चवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर जसं की मला माझं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड जे काय असेल ते मला सर्च करायचं. त्यासाठी मी इथं सर्च बारवरती क्लिक करेन. सर्च बारवरती क्लिक केल्यानंतर नाही इथं टाकतो पॅन कार्ड. ओके, पॅन व्हेरिफिकेशन रेकॉर्ड आलेलं आहे. तर इथं आपण जे मागाशी डिटेल टाकले होते ते डिटेल इथं आलेले आहेत. ओके, तर इथं आपण आता पॅन नंबर टाकूया, आपला जो काही पॅन नंबर असेल. ओके, पॅन नंबर टाकल्यानंतर नाही तर तुम्हाला पॅन कार्डवरती जसं नाव आहे तसं नाव टाकायचं. नाव टाकल्यानंतर नाही तर तुम्हाला गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे रिफ्रेश होईल. रिफ्रेश झाल्यानंतर नाही तर तुम्ही बघू शकता पॅन कार्ड व्हेरिफिकेशन रेकॉर्ड. इथं आपलं पॅन कार्ड आलेलं आहे. तसं तुम्ही टाकाल तसं स्टेप बाय स्टेप आहे. काही अवघड नाही, अगदी सोपं आहे. फक्त स्टेप बाय स्टेप करायचं आहे. तर आपण सर्च बारवरती दुसरं काही सर्च करायची पण गरज नाही. तर तुम्ही बघू शकता आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, HSCची मार्कशीट आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, रेशन कार्ड आहे, इन्कम सर्टिफिकेट, कोणताही सर्टिफिकेट असो तो तुम्ही इथं डाउनलोड करू शकता अगदी सोप्या पद्धतीनं. आणि सेव्ह केलेला डॉक्युमेंट किंवा डाउनलोड केलेला डॉक्युमेंट तुम्ही दुसऱ्याला देखील अगदी शेअर करू शकता इझी सोप्यानं. आता आपण जो डॉक्युमेंट डाउनलोड केला तो कुठं दिसतो, तर त्यासाठी तुम्हाला खाली क्लिक करायचं. त्या क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जो पॅन कार्ड आहे तो इथं दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मला पॅन कार्ड दिसतं. इथं मी खाली शेअरवरती कोणाला शेअर करू शकतो. तर खूप सोपं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन घंटी नक्की दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावे. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.